रामकृष्ण हरी मित्रांनो, आज सकाळीच अद्वैत आणि रियांश एकाच गाडीसाठी भांडत होते. त्यांचा गोंधळ कसाबसा मिटला आणि नंतर मी चहा घ्यायला लागलो तर तेव्हाच मला अद्वैत चहामध्ये बिस्किट खाण्यासाठी आणून देत होता. त्यानंतर दुपारी अद्वैत आणि रियांश चिवडा खात होते. हसत खेळत एकमेकांना खाऊ घालायचं काम त्यांचं चालू होतं. राहिलेला चिवडा त्यांनी कुत्र्याला बाहेर फेकून दिला. त्यानंतर मला एक फोन आला. आज ॲमेझॉनचं एक पार्सल येणार होतं, ते गावात आलं होतं, म्हणून मी ते आणण्यासाठी गावात गेलो. पार्सल घेऊन लगेच घरी आलो. घरी आल्यानंतर पार्सल उघडून पाहिलं. मी ॲमेझॉनवरून गाडीसाठी हवा मारण्याचा पंप मागितला होता आणि हा खरंच खूप भारी पंप होता. छोटा, कुठेही नेता येईन असा उपयोगी पंप आहे. त्यानंतर मधुमामा आला. त्याला गहू पेरण्यासाठी ट्रॅक्टर न्यायचं होतं. मग त्याने ट्रॅक्टर नेलं आणि इकडे अद्वैत आणि रियांशचा पुन्हा धिंगाणा चालूच होता. कोणी नाचत होतं तर कोणी सगळी इकडे तिकडे पळत होतं. रियांश एका जागी खेळतो पण अद्वैत सगळीकडे नुसता पळत राहतो. त्यानंतर संध्याकाळच्या वेळी पप्पांनी चिवडा खायला घेतला तेव्हा बाबांसोबत हे दोघंही चिवडा खायला बसले होते. कधी दोघं सोबत चांगले खेळतात, कधी हसतात, कधी धिंगाणा घालतात, तर कधी कधी भांडतात. यांचं म्हणजे असंही, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. दिवसभर दमल्यानंतर संध्याकाळचं एक वेगळं दृश्य होतं. अद्वैत रियांशचे पाय चेपत होता. दाजी दाजी म्हणून दोघं खेळत होते आणि हा दोघांचा निरागस धिंगाणा म्हणजे घराचं खरं सुख.